सकाळी फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण कोणतं असेल तर ते आहे ससून डॉक. फ्रेश मासे, कोळी बांधवांचा जोश आणि अनेक प्रकारचे मासे इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त जर का कोणत्या माशाला डिमांड असेल तर तो आहे बोंबील म्हणजेच बॉम्बे डक. आहे मच्छी पण नावात आहे बदक, बॉम्बे डक. तर त्यामागची स्टोरी अशी आहे की हे बोंबील बॉम्बेवरून कलकत्त्याला ट्रेनने ट्रान्सपोर्ट केले जायचे. पूर्वी ट्रेनने मेल पाठवले जायचे म्हणजेच डाक, संदेश, पत्र. त्यामुळे या ट्रेनला बॉम्बे डाक असे म्हटले जायचे. आणि जेव्हा ही ट्रेन कलकत्त्याच्या जवळपास जायची तेव्हा त्या बोंबलाच्या वासानेच तिथले लोक ओळखू लागले आणि बॉम्बे डाक आया असे म्हणू लागले. तेव्हा भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यांनी बॉम्बे डाक हे नाव ऐकले तर झालं असं की डाक आणि डक यांचं प्रोनाऊन्सिएशन ऑलमोस्ट सेम असल्याकारणाने इंग्लिश बेंगॉली इन्फ्लुएन्समुळे याला नाव पडलं बॉम्बे डक. तर असा हा बोंबील बदक नसूनही त्याला इंग्लिशमध्ये मात्र डक असे म्हटले जाते. आणि या बॉम्बे डकची म्हणजेच बोंबीलची सगळ्यांना आवडणारी रेसिपी म्हणजे बोंबील फ्राय. याला रवा आणि मसाल्यांमध्ये कोट करून फ्राय केले जाते आणि याची रेसिपी मी नुकतीच माझ्या चॅनलवर पोस्ट केली आहे, आवर्जून पहा.